नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या व्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आता मी रात्री व्लॉग सुरू केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आमची तयारी चाललेली आहे। तर मित्रांनो, इथे आमची सर्व आवरायची तयारी चाललेली आहे, कारण उद्या आमच्या आत्याचं डोहाळे जेवण आहे आणि त्यासाठी आम्ही सगळी सजावट, हे हातात पकडून मी दादा होणार, परत आत्याला हे मी आई होणार, परत मामांना मी बाबा होणार आणि फुगे, अजून परत हे मोठे होतात फुगे, अजून बरंच काही डेकोरेशनचं सामान आणलेलं आहे। परत हे सर्व खाऊचं सामान आहे आत्यासाठी आणि आम्ही आता तर खूप एक्साइटेड आहोत उद्या काय होतंय आणि उद्या आम्हालाच हे सर्वजण सजावट करायचं आहे, त्यामुळे खूप मजा येणार आहे उद्या आम्हाला। तर भेटूयात उद्या शिंदेवाडीकडे जाताना। तर मित्रांनो, आता आम्ही करणार आहे नाश्ता आणि आज नाश्त्याला मम्मानी परतलेला भात बनवलेला आहे। तर मित्रांनो, आता वाजलेले आहेत सकाळच्या 10 आणि आता आमचं सगळं आवरून झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत वडजरला, कारण वडजरमधून आम्ही माईला आणि आतिका दीदीला घेणार आहोत आणि मग त्यांना घेतल्यानंतर आम्ही जाणार आहे शिंदेवाडीला आत्याच्या डोहाळे जेवणाला। तर मित्रांनो, आत्ताच आम्ही वडजरमधून आतिका दीदी आणि माईला घेतलेला आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत शिंदेवाडीच्या दिशेने आणि आमच्याबरोबर श्रुती दीदी देखील आलेली आहे। तर मित्रांनो, आत्ताच आम्ही शिंदेवाडीमध्ये पोहोचलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता आत्याचं डोहाळे जेवण। तर मित्रांनो, आता सर्व कार्यक्रम झालेला आहे आणि आता आम्ही सर्वजण करणार आहे जेवण। तर मित्रांनो, आमचं आत्ता जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही आलेलो आहोत घराशेजारील डोंगरावरती आणि इथे खूप छान हिरवळ आहे आणि इथे आम्हाला खूप मजा आली आणि आता आम्ही करणार आहे इथे फोटोशूट। तर मित्रांनो, श्रुती दीदी आणि मी तर आलेलो आहोत डोंगरावरून खाली, पण ह्या सर्व जणांचं तर अजून फोटोशूटच करायचं चाललेलं आहे आणि आत्ता श्रुती दीदी आणि मी कंटाळून घरात आलेलो आहोत आणि आत्ता घरामध्ये आम्ही आत्ता चॉकलेट्स वगैरे खायचा विचार करतोय।
तर मित्रांनो, आम्ही आत्ता घरात बसून श्रुती दीदी आणि मी निवांत चॉकलेट खात बसलेलो. पण अचानकच पवनचा फोन आला की आम्ही इकडच्या शेजारच्या जंगलामध्ये आलेलो आहोत. मग आम्ही पण पटकन त्यांच्या पाठीमागे जंगलामध्ये आलो आणि इथे खूप मज्जा येते. इथे मोर, ससे हे सर्व प्राणी दिसत आहेत. तर मित्रांनो, आम्हाला ह्या जंगलाची जास्त माहिती नव्हती, पण अण्णांना ह्या जंगलाची खूप माहिती होती. कारण की अण्णा लहानपणी इथे राहिले होते आणि अण्णा आम्हाला दाखवत होते की कुठून कुठं जायचं आणि आम्ही अण्णांना फॉलो करत त्यांच्या पाठीमागे जात होतो. तर मित्रांनो, आम्ही थोडं पुढं गेल्यानंतरच आम्हाला तिथे सिंह, वाघ, बिबट्या ह्या सर्वांना पकडायला जे जाळं असतं ते जाळं दिसलं. आम्हाला खूप भीती वाटली आणि आम्ही सगळे अण्णांना म्हणत होतो, अण्णा माघारी चला. पण अण्णा बोलले काही होत नाही, तुम्ही चला. आणि मग आम्ही माघारी जरी गेलो असतो तरी एकटे जाऊन भीतीच वाटणार होती. म्हणून आम्ही मग अण्णांबरोबरच अण्णांच्या पाठीमागे गेलो. तर मित्रांनो, आत्ताच आम्हाला एक मोर दिसला जो की उडून गेला. आणि त्यानंतर आम्ही आत्ता थोडं पुढं चाललेलो आहोत आणि पुढे एक बंधारा आहे आणि अण्णा बोलले की इथे आपण थोडं खाली जाऊ. आणि पण आम्हाला इथे खाली रस्ताच जायला सापडला नाही पाण्यापाशी, म्हणून आम्ही वरूनच फोटोशूट केला. तर मित्रांनो, आत्ताच आमचा सर्व फोटोशूट करून झालेला आहे आणि आम्ही आत्ता माघारी चाललेलो आहोत. तर मित्रांनो, आम्ही माघारी जात असताना पुन्हा एकदा आम्हाला ते ट्रॅप दिसले आणि अण्णा आणि आतिका दीदीला तर काही भीतीच वाटत नव्हती. ते तर ते ट्रॅपला पकडून असं उघडायचा प्रयत्न करत होते, पण ते खूप जाम होतं त्यामुळे उघडलं नाही. आणि मग आम्ही थोड्या वेळानंतर तिथून पुढे आलो आणि आता आम्ही चाललेलो आहोत घरी. तर मित्रांनो, आम्ही थोडं पुढं गेल्यानंतर आतिका दीदीला ओढा दिसला आणि ओढ्याकडे जाणारा एक रस्ता पण दिसला. मग आम्हाला खूप वेळ होता आणि मग आम्ही गेलो ओढ्यामध्ये.
मित्रांनो, ओढ्याचं पाणी वाहत असल्यामुळे ते पाणी खूप स्वच्छ आणि सुंदर होतं आणि त्या पाण्यात आम्ही खूप फोटो काढले आणि सर्वांचं फोटोशूट देखील खूप मस्त झालं. तर मित्रांनो, आम्ही ओढ्याच्या पाण्यामध्ये खूप मजा मस्ती केली आणि फोटोशूट देखील केलं आणि आत्ता आम्ही चाललेलो आहोत घरी. तर आता आम्ही तिकडून फिरून घरात आलेलो आहोत आणि आत्ताच आम्ही चिवडा वगैरे खाल्ला घरात येऊन आणि आत्ता सर्वजण बाहेर बसलेले आहेत. तर मित्रांनो, थोड्या रेस्ट करून आम्ही गेलो थोड्या वेळाने खालच्या घरी आणि खालच्या घरून ह्या इथल्या घरी खाट आणायची होती आणि मग त्यासाठी अण्णा काका हे दोघंच एक खाट उचलून आणत होते. तर मित्रांनो, मी घरात आल्यानंतरच घराच्या दरवाजाच्या बाहेर टॉमी येऊन थांबला. मला बाहेर सर्वांबरोबर बसायला जायचं होतं, पण टॉमीची मला खूप भीती वाटते कारण की तो चावत नाही पण तो अंगावर झेपा मारतो. तर मित्रांनो, आम्ही इथे शिंदेवाडीला खूप मजा मस्ती केली आणि खूप मजा मस्ती केल्यानंतर आत्ता आम्ही फलटणच्या दिशेने प्रस्थान करणार आहोत. तर मित्रांनो, आम्ही लोणंदच्या पुढं आल्यानंतर आम्ही वडापाव खाण्यासाठी एका हॉटेलमध्ये थांबलेलो आहोत. तर मित्रांनो, आत्ताच आमचं वडापाव खाऊन झालेला आहे आणि आत्ता आम्ही निघालेलो आहोत वडजलच्या दिशेने. तर मित्रांनो, आत्ताच आम्ही फलटणमध्ये पोहोचलेलो आहोत आणि आत्ता आम्ही करणार आहे जेवण. तर मित्रांनो, आजचा हा व्लॉग आपण इथेच संपूया. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा. आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.